यानंतर रक्षा खडसे बोलतायत, थेट जाऊया. नक्कीच प्रयत्न करेन. बघा, जी मिनिस्ट्री मला मिळालेली आहे नक्कीच हे चॅलेंजिंग माझ्यासाठी आहे, कारण की आतापर्यंत मी जास्त कृषीमध्ये किंवा महिलांसाठी मी काम करत आलेली आहे, पण युवकांचे पण खूप त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहे तेही 10 वर्षामध्ये मी पुढे आणण्याचे प्रयत्न केलेलेच आहे आणि आता स्वतः तिथे काम करायची मला संधी मिळते आहे. पूर्ण व्यवस्थितपणे अभ्यास. तर रक्षा खडसे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला आहे. जे ऑफिसर जुने आहे, ज्यांनी इथे खूप वेळ घालवला आहे, खूप वर्ष काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव पण मला खूप कामात येईल. जे आमचे पूर्वीचे मिनिस्टर राहून चुकलेले आहे त्यांची पण मी भेट घेईल, त्यांच्याकडनं पण बऱ्याचशा गोष्टी मी शिकायचा प्रयत्न करेल की जेणेकरून त्यांनी कसं काम केलेलं आहे किंवा मिनिस्ट्रीमध्ये अजून काही अडचणी येतात आहे का कामाला, काही प्रपोजल आपले काही थांबलेले आहे का, जे युनियन आहे आपले स्पोर्ट्सच्या किंवा जे फेडरेशन आहे त्या सगळ्या लोकांशी आता जसं जसं वेळ भेटेल त्यांच्याशी पण चर्चा करेल. आजच सकाळी मला पी टी उषा मॅडम पण भेटून गेल्या, त्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. तर मला असं वाटतं की स्पोर्ट्स डिपार्टमेंट हे खूप मोठं आहे आणि खूप मोठी संधीसुद्धा आहे काम करायची. तर प्रत्येकाशी व्यक्तिगत सगळ्या ह्या गोष्टींवर चर्चा करून त्याच्यात कसं आपल्याला पुढे जाता येईल याच्यासाठी प्रयत्न. मोदीजींनी सर्वांना 100 दिवसाचा अजेंडा दिलेला आहे, काय आहे अजेंडा आणि 100 दिवसामध्ये काय काय केलं जाणार आहे? मला असं वाटतं मी आत्ताच तुमच्या समोर इथे बसलेली आहे, तर अजून अजेंडा माझ्या समोर यायचं बाकी आहे. पण मोदी साहेबांनी जे 100 दिवसाचा अजेंडा दिलेला आहे, नक्कीच आज एक त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून ते मला पण पूर्णपणे पार करायचं आहे. त्याच्यापेक्षा अजून काय जास्त चांगलं करता येईल याच्यासाठी प्रयत्न तर राहतीलच. मैम, हम हिंदी में जानना चाहेंगे, आपने अभी चार्ज लिया है, कैसे बनना है, मोदी जी ने आपको ये मौका दिया है युवा मंत्रालय क्रीड़ा मंत्रालय. मुझे ऐसा लगता है कि युवा के एज ए मैं खुद युवा हूँ और मुझे लगता है मेरे लिए बहुत अच्छा अनुभव रहेगा, बहुत अच्छा एक्सपीरियंस मेरे लिए भी खुद के लिए काम करने के लिए रहेगा. चैलेंजेस बहुत है, लेकिन ये चैलेंजेस को मैं पूरा एक्सेप्ट करके ज़्यादा से ज़्यादा युवाओं के लिए काम करना मैं पसंद करूँगी. और आप देख सकते हो कि आदरणीय मोदी जी ने पिछले 10 साल में युवाओं के लिए और खास करके स्पोर्ट्स के लिए बहुत ज़्यादा अच्छा काम करने की उन्होंने कोशिश की है कि जिसके माध्यम से हमारे देश के प्लेयर आगे जा सके, उनको एक नई पहचान मिल सके और हमारे देश का नाम भी रोशन हो सके. तो मुझे लगता है कि एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी एज ए युवा मुझे आदरणीय मोदी साहब ने दी है, तो उसे आगे लेके जाना है. तर रक्षा खडसे यांनी आपल्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि आपण चांगलं काम करून दाखवू, युवकांसाठी चांगलं काम करू असं आश्वासन त्यांनी केलेलं आहे.